प्रमिलाताई ओक हॉल येथे ऑटो चालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले होते। या मेळाव्यात ऑटो चालकांच्या समस्यावर व त्या सोडविण्याच्या मागणी करण्यात आली। अकोला शहरामध्ये ऑटो रिक्षाचे प्रमाण भरपूर असल्याने त्या चालकांचा मेळावा प्रमिलाताई ओक हॉल येथे घेण्यात आला। या मेळाव्याचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केले। याप्रसंगी पोलीस विभागातर्फे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज शेडके व संदीप तुरकणे, अकोला महानगरपालिका उपायुक्त धनश्री पवार, विदर्भ ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष नितीन मोहोड, अकोला ऑटो रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष इलियास खान लोदी, महासचिव संतोष शर्मा, ट्रॅफिक इन्चार्ज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। अकोला ऑटो चालकांमध्ये एकता निर्माण व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा सुसंवाद स्थापन व्हावा, हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे मनोगत दिवेकर यांनी व्यक्त केले। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी बेकायदेशीर ऑटो जप्त करू असे बोलले। तसेच मनपा उपायुक्त पवार यांनी ऑटो स्टॉपवरचे अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले। सदर मेळाव्याला ऑटो चालकांची प्रचंड गर्दी झाली होती व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले। आज इथे ऑटो चालकांचा जो मेळावा आहे तो घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आमचे पोलीस डिपार्टमेंटचे DYSP SP साहेब होते, त्यानंतर RTO विभागाचे तुरुकमाने साहेब, शेळके साहेब होते, महानगरपालिकेच्या उपायुक्ता जे धनश्री पवार मॅडम होते, नितीन मोहोड जे विदर्भाचे अध्यक्ष ते ऑटोच्या युनियनचे ते होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आमचे मित्र इलियास भाई, संतोष शर्माजी आणि सगळे ऑटो युनियन श्रमिक कामगार संघटन यांचे पदाधिकारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे। आणि आज अनेक ऑटो चालकांच्या समस्या त्यांनी इथे येऊन मंचावर मांडल्या। त्यानंतर आमचे जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। आपण पाहिला की हा हॉल पूर्णपणे भरलेला होता। याचं श्रेय सर्वांना मी देतो आणि एक हमी देतो की अकोलामध्ये जे अकोला पॅटर्न, जे ऑटो चालकांचं पॅटर्न यानंतर होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल हेच बोलतो। आणि हा कार्यक्रम सर्वांच्या सहमतीनं यशस्वी झाला म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो, अधिकाऱ्यांचे आणि आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांचे। आज ऑटो यूनियन की सभा के लिए हमारे सभी अधिकारी लोग आए हुए थे। अवैध गाड़ियों के सिलसिले में ई रिक्शा के बारे में जो बिना लाइसेंस की रिक्शा, कम उम्र के बच्चे ई रिक्शा चला रहे हैं, इनके लिए, इनके ऊपर पाबंदी करने के लिए धन्यवाद।